मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला रमा माधव पेशवाईतली हुडकून काढलेली प्रेम कथा आहे. नितीन सरदेसाईंनी बनवलेले सेट्स हा या कथेचा प्लस पॉइंट नक्की आहे. चित्रपट का पाहावा किंवा नाही हे स्पष्ट करणारी काही कारणं ही अशी. कारण क्रमांक 1, जोधा अकबर पाहिल्यानंतर ऐतिहासिक चित्रपट लांबलचक असतात अशी जर तुम्हाला भीती वाटत असेल तर रमा माधव आपली ही भीती दूर करतो. चित्रपटाची लांबी व्यवस्थित मेंटेन केली आहे, पण त्याने चित्रपटाचा एंटरटेनमेंट व्हॅल्यू वाढतोय असं नाही. कारण क्रमांक 2, चित्रपटाचं संगीत नक्कीच त्या काळाला साजेसं असं झालंय. सेट डिझाईन्स, कॉस्ट्युम्स, मेकअप, कोरिओग्राफी या सगळ्याच गोष्टींनी चित्रपटाला एक रिफ्रेशिंग लुक येतोय. पण ऍक्शन सिक्वेन्स म्हणा किंवा दिग्दर्शन म्हणा, यात बऱ्याच गोष्टी खटकतायत. लढाई हा या कथेचा उदात्तीकरण होईल असा हिस्सा होता आणि तो इम्पॅक्टफुल असणं गरजेचं होतं, पण ते इथे होत नाहीये. अदितीराव हैदरीने साकारलेला मुजरा अतिशय सुंदर होता, परंतु त्यासाठी योग्य त्या प्रकारे कॅमेरा हाताळणं महत्वाचं होतं, जे इथे झालं नाहीये. कारण क्रमांक 3, रमा माधव यांची प्रेमकथा आहे हे समजण्यासाठी केवळ सीन्सचा भरणा असणं गरजेचं नव्हतं. चित्रपटाच्या प्लॉटसाठी ही 2 पात्र खूप प्रभावशाली असणं गरजेचं होतं. ही पात्र ऐतिहासिक असल्याने इथे मॅनिप्युलेशन करणं शक्य नव्हतं, पण ती उदात्त होणं, त्यांचं प्रेम पाहून प्रेक्षक भारावून जाईल हे असं होणं गरजेचं होतं, जे इथे बऱ्याच अंशी होत नाहीये. कारण क्रमांक 4, पेशवाई तशी समजायला कठीण असली तरी ती या चित्रपटात अगदी सुटसुटीतपणे समजावली आहे. पेशवाईतलं राजकारणही इथे बऱ्यापैकी स्पष्ट केलंय. स्वतः कलाकार कसदार अभिनयाचे असल्याने संपूर्ण चित्रपटात पेशवाईचा तो काळ अगदी इझिली कॅरी केला गेलाय. कारण क्रमांक 5, चित्रपटाचा एंटरटेनिंग व्हॅल्यू पाहता हा चित्रपट सर्वांसाठी आहे असं होत नाही. प्रेमकथा अधिक फुलवली असती तर या चित्रपटाचा एंटरटेनमेंट व्हॅल्यू नक्कीच सगळ्यांसाठी वाढला असता. परंतु मराठीमध्ये हुडकून काढलेली ही प्रेमकथा नक्कीच कौतुकास्पद आहे, ती मृणाल कुलकर्णी यांच्या आगळ्या वेगळ्या या प्रयत्नांसाठी. मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स. तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.